श्रीमती जयश्री विजय गीते या बुलढाण्यातील पारिजात विद्यालय या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शारीरिकदृष्ट्या त्या दिव्यांग असल्या तरी त्यावर मात करून त्यांनी प्रचंड शैक्षणिक आणि सामाजिक कार्य केले आहे. कविता लिहिणं, लेख लिहिणं, चारोळी लिहिणे, वाचन, गाणे ऐकणे, लहान मुलांसोबत आणि वयोवृद्धांसोबत वेळ घालवणे, दिव्यांग बांधव, विधवा महिलांना मदत व समाजकार्यात त्या हिरिरीने सहभागी होतात. हे त्यांचे छंद आहेत. संपूर्ण आयुष्य दिव्यांग बांधवांच्या सेवेत जगणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे. मेकर्स टाइम्स या वृत्तपत्रात त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. तसेच अनेक प्रातिनिधिक काव्यसंग्रहात कविता आणि लेख संग्रहामध्ये प्रकाशित झाले आहेत. काव्यगंध या दिव्यांग कवी कवयित्री यांच्या प्रातिनिधिक कविता संग्रहामध्ये त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढवण्याकरता त्यांना पाठ्यपुस्तकातील पाठ कथेच्या स्वरूपात सांगणे आणि त्यांच्याकडून संपूर्ण पाठाचे आकलन करून घेणे आणि विद्यार्थ्यांना सादरीकरण करण्यास सांगणे, विद्यार्थ्यांचा वाचन विकास करण्यासाठी विविध अभ्यासपूर्ण पुस्तकाचे नाव सांगून त्या पुस्तकातील काही संदर्भ शोधायला सांगणे आणि त्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून वेगवेगळे पुस्तक त्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देणे असे विद्यार्थ्यांसाठी त्यांनी उपक्रम राबवले आहेत. पारंपरिक पद्धती आणि संगणकीय पद्धतीने केलेले अध्यापनाचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर त्यांनी संशोधनपर लेखन केले आहे. त्यांनी कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्या दिव्यांग शासकीय, निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटना या ठिकाणी राज्य उपाध्यक्ष आहेत. अपंग क्रांती संस्था बुलढाणा या संस्थेच्या त्या जिल्हा अध्यक्ष आहेत. माय मराठी राज्य अध्यापक संघ महाराष्ट्र राज्य संघटक महिला हे त्यांचे कार्य आहे. शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या दिव्यांग जनजागृती मोहिमेत माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि सी.ओ. जिल्हा परिषद साहेब यांच्यासोबत जिल्हास्तरीय प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग असतो. शासनाच्या मतदार जागृती मोहीम गो वोट कॅम्पेनमध्ये जिल्हा, शालेय आणि ग्रामस्तरावर त्यांचा सहभाग आहे. अथक प्रयत्नानंतर जिल्ह्यातील 87% दिव्यांग आणि शेगाव तालुक्यातील 95% दिव्यांगाचे मतदान करण्यात यश प्राप्ती. शासनाच्या पल्स पोलिओ मोहिमेत प्रत्येक वर्षी त्यांचा सहभाग असतो. शासनाच्या राष्ट्रीय मतदान दिन करिता राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमात विशेष मार्गदर्शक. 8 डिसेंबर या जागतिक मतिमंद दिनी चिमुरड्या मतिमंद बांधवांसोबत विविध प्रेरणादायी कार्यक्रम राबवण्यात सहभाग. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढवण्यासाठी विविध परिसंवाद आणि उपक्रमाचे आयोजन. ग्रो ग्रीन फाउंडेशन शेगाव या वृक्ष संवर्धन आणि वृक्षप्रेमी संघटनेच्या मदतीने मागील 1 ते 1.5 वर्षात वृक्षारोपण कार्यामध्ये सहभाग. यासह अनेक सामाजिक कार्यात त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला आहे. जयश्री गीते मॅडमना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शारीरिक स्थितीचा व केलेल्या कार्याचा विचार करून त्यांना पुढील सन्मानाने सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय विशेष गुणीजन गुरुगौरव पुरस्कार, उत्कृष्ट सामाजिक कार्य गौरव पुरस्कार महिला दिनानिमित्त सलग 3 वर्षे, उत्कृष्ट सामाजिक कार्य गौरव पुरस्कार महिला दिनानिमित्त 2021, राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक सन्मान आणि महासन्मान 2021, उत्कृष्ट सामाजिक कार्य गौरव पुरस्कार 2021 श्रद्धेय बाबा आमटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचतर्फे सन्मान चिन्ह देऊन सन्मान. जाई फाउंडेशन मुंबईद्वारा संचलित शब्दवेल साहित्य मंचतर्फे सन्मान. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या शासनाच्या उपक्रमात शिक्षकांसाठी तालुका स्तरावर राबवलेल्या स्पर्धांपैकी मराठी कथाकथन स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक आणि परिसंवाद स्पर्धेत तालुक्यातून तृतीय क्रमांकासाठी पंचायत समिती शेगावतर्फे सन्मानित. सामाजिक कार्य गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय स्वयंसिद्धा पुरस्कार असे अनेक लहान मोठे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. सर्वोच्च फाउंडेशनतर्फे आदर्श शिक्षिका स्टार पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतिशय आनंद होत आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.